हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. हा माझा किचनच्या गॅलरीतला व्ह्यू दाखवत आहे तुम्हाला. समोरच भात शेतीचं सध्याला लागवड झालेली आहे. एकदम अशी बारीक बारीक रोप आहेत, पण अगदी छान वाटतात गॅलरीतून बघितल्यानंतर. किचनची खिडकीतून मी हे पाहत आहे. समोरच बिल्डिंगमध्ये हे छान अशी झाडं देखील आता वसंत ऋतू चालू असल्यामुळं चांगले हिरवेगार अशी झालेले आहेत. त्यामुळं किचनमध्ये स्वयंपाक करताना एक वेगळाच उत्साह येतो आणि आळस देखील येत नाही अजिबात. असे समोर छान अशी झाडं आणि शेत पाहिल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये छान अशी रोपं मोठी होतात. भाताची शेती आहे. आता सकाळचा सगळा डब्बा वगैरे आटपून घेतलेला होता. सर्वजण ऑफिसला आणि शाळेत जास्त गेले होते. त्यामुळं आता राहिलेलं माझं काम मी आवरत होते. टिफिन वगैरे दिला मिस्टरांना आणि मुलांना. पण टिफिन दिल्यावर सुद्धा आपली काही सुट्टी होत नाही. तो पहिला टास्क असतो आणि हा साफसफाईचा म्हणला तर आपल्याला दुसरा टास्क असतो. असे दिवसाचे 4 ते 5 टास्क होतातच. तुमचे होतात की नाही नक्की सांगा. आता इथं लोणचे किती जमा झालेले आहेत पाहू शकता. हे माझ्या बहिणीने मोठ्या लोणचं दिलेलं आहे. हे तिखट लोणचं आहे, म्हणजे याच्यामध्ये सर्व मसाले टाकून वगैरे तिनं कैरीचं असं लोणचं बनवून दिलेलं आहे. आणि हे दुसरं लोणचं आईने दिलेलं आहे. ते म्हणजे हळद मीठ असं म्हणजे मसाला कमी असलेलं पिवळं लोणचं आहे हे. म्हणजे याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकलेली नाही आहे. असं साधं गावाकडं जसं असतं तसं आईने बनवून दिलेलं. आणि हे आहे लिंबाचं लोणचं आणि ते माझ्या नणंदबाईने दिलेलं आहे. असं माझ्याकडं वर्षाला हे लोणचं जमा झालेलं असतं. कारण माझ्या मुलींना फार आवडते लोणचं वेगवेगळ्या प्रकारची, आणि तिच्या पप्पाला म्हणजे लिंबाचं लोणचं आवडतं. त्यामुळं असं माझ्याकडं ह्यावर्षी छान असं लोणचं जमा झालेलं आहे. आणि ते पोरींना माझ्या आवडतं देखील. त्यामुळं मी असं ठेवते लोणचं. कारण सर्वांना माहिती आहे माझ्या मुलींना लोणचं जास्त आवडतं. त्यामुळं सगळीकडून मला असं लोणचं येतं आणि ते खाल्लंही जातं. त्यामुळं सर्वजण देतात असं उन्हाळ्यात बनवलेलं कैरीचं लिंबाचं लोणचं मला. आणि आता मी तर उद्या गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळं उद्या काही किचन स्वच्छ करायला जमणार नाही. त्यामुळं जेवढं होईल तेवढं आज स्वच्छ करायचा प्रयत्न करत आहे. हा ट्रे तुम्हाला दिसत आहे, त्या ट्रेमध्ये मी टिश्यू पेपर टाकलेला. पण काय झालं, ते थोडंसं तेलाने टिश्यू पेपर खालीच जाऊन चिटकला. तुम्ही असं करू नका. एखादा कपडा किंवा न्यूजपेपर टाकला तरी चालेल. कारण ते टिश्यू पेपर एकदा चिटकला की तो निघतच नाही. त्यामुळं मी काय केलं, त्याच्यावरती थोडंसं गरम पाणी टाकलं आणि विम जेल टाकलं थोडंसं. त्यामुळं ते जरा थोडंसं ओलं व्हायला ठेवलं, कारण ते निघत नव्हतं. आणि हे चमचा स्टँडसुद्धा तसाच चिकट झालेला, कारण त्याच्या खाली टिश्यू पेपर होता, तो देखील त्याला चिटकून बसलेला. त्यामुळं मी इथं सर्व ते टिश्यू पेपर काढून घेतले आणि ते थोडंसं भिजायला ठेवलेलं आहे गरम पाण्याने. कारण ते तेलाने वगैरे तुपाने चिकट झालेलं असतं स्टँड वगैरे, चमच्याचं स्टँड किंवा ते आपण तेलाची केटली ठेवतो, तुपाचा डब्बा ठेवतो, ते असं चिकट वगैरे झालेलं होतं. त्यामुळं ते मी गरम पाणी करून ते भिजत ठेवलेलं आहे टाकून. आता इथे एका साईडचा गॅस जरासा गरम होता, त्यामुळं असं मी उलथण्याने काढलेलं आहे. आणि त्यावरती आता थोडेसे डाग जे पडलेले होते ते असं स्प्रे टाकलेला आहे. हा स्प्रे मी कसा बनवलेला आहे त्याची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझं पाठीमागची व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किचन क्लिनिंगची, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं किचनची स्टाईल तर फारशी घाण नसते, पण रोजचा हात मारल्यामुळं ती तशी स्वच्छच असते किचनची स्टाईल. पण थोडंसं किचन असं छान असं धुवून घेण्यासाठी मी परत एकदा वरून असं क्लीन करत आहे. थोडासा स्प्रे टाकला की आणि नंतर हलक्या हाताने घासलं तरी निघून जातं. कारण आपले फोडणीचे वगैरे डाग, कारण दिवसातून 3 ते 4 भाज्या होतच असतात. ते फोडणीचे डाग वगैरे जातात सगळे भिंतीवर वगैरे उडून. त्यामुळं मग ते चांगलं नाही वाटत. म्हणून मी असं सर्व धुवून घेतलेलं आहे किचन. कधी पुसून घेते किचन, नाहीतर कधी धुवून घेते. पण असं धुल्यानंतर एकदम मन असं प्रसन्न होतं. किचन अगदी क्लीन होतं. कुठेही आपल्याला असं थोडंसंसुद्धा घाण दिसत नाही. त्यामुळं हे किचन असं मी घासून आधी घेतलेलं आहे आणि नंतर धुवून घेणार आहे. आता ह्या साईडची खिडकी पाहू शकता.
माझ्या मुलीने अशी हातोडाच हाणला त्याच्यावरती, त्यामुळे एक काच तुटलेलं आहे माझ्या खिडकीचं. ते आता लवकरच बसवणार आहे, कारण मला पण ते पाहिल्यानंतर चांगलं नाही वाटत आहे. खिडकीचा काच असं फुटलेला नसावा असं म्हणतात. त्यामुळं तिथं मला घासता पण येत नाही, कारण ते पूर्ण असं चिरलेलं आहे. ते मी लवकरच बदलून घेणार आहे. आता गॅसची पाठीमागची स्टाईलसुद्धा छान अशी घासून घ्यायची. म्हणजे स्वच्छच आहे, तेवढी मी असं हलक्या हाताने घासून घेतलेली आहे. घाण असती तर मग चांगलंसं घासायला लागलं असतं त्याला. पण एवढी घाण नव्हती, त्यामुळं माझी पटकन साफ करून झाली. काही वेळ पण जास्त लागला नाही. असं रोज हात मारला आपण स्टाईलवरती तर आपल्याला एकदम ते म्हणजे घासायची गरज पडत नाही आणि आपला वेळ देखील वाचतो. त्यामुळे माझ्या वरच्यावर असं गॅसवरती, स्टाईलवरती, खिडकीवरती किंवा आपल्या ज्या भरण्या वगैरे असतात त्याच्यावरती असा माझा रोज हात एक मारलेलाच असतो. त्यामुळं त्या एवढ्या घाण होत नाही आणि एकदम आपल्यावर लोड देखील येत नाही. त्यामुळं कधीही आपण स्वयंपाक केल्यानंतर आणि आपला डबा वगैरे दिल्यानंतर आपलं रोजचं रुटीन ठेवायचं. त्यामुळे एकदम आपल्या अंगावरती असं जास्त कामाचा भार देखील पडत नाही. आता इथं पाहू शकता थोडेसे असे फोडणीचे डाग पडले होते खिडकीवरती, काचावरती, ते देखील धुवून घेत आहे मी. आता जो गॅस गरम होता त्याच्यामधून थोडीशी वाफ निघत आहे पहा, म्हणून मी असं उलटण्याने त्याला काढलं. आधी त्याच्यावरती सगळे स्टँड वगैरे गॅसचे काढून धुवायला टाकलेले. असं जर धुवून वगैरे घेतलं, किचन स्वच्छ ठेवलं तर आपल्या किचनमध्ये कॉकरोच वगैरे अजिबात होत नाहीत. एकदम किचन आपलं क्लीन राहतं. त्यामुळं असं स्वच्छता नेहमी ठेवायची आहे. आता गॅसच्या खाली देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, कारण तिथे देखील तेलाचे वगैरे डाग पडलेले असतात गॅसच्या खाली. ते देखील आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे. थोडासा वेळ जातो मला हे सर्व कामं आटपायला, किमान 11-12 तरी वाजलेच होते. नंतर हे व्हिडिओ मी टाकला. पण खूप वेळ जातो असं डीप क्लीन करायची म्हणल्यानंतर किचनची. तरी मी वरतून अजून केलेली नाही आहे, कारण मग खूपच वेळ गेला असता. कारण वरती पण स्वच्छ होतं, एवढं काय घाण नव्हतं. कारण आता गणपती असो किंवा दसरा असो, मग डीप क्लिनिंग पूर्णपणे किचनची होते. आणि आधीमध्ये तसं हात लागतोच किचनचा. म्हणजे सामान वगैरे आपण किराणा सामान वगैरे भरतो तेव्हा मी डबे वगैरे साफ करून घेते आणि सर्व किचन देखील साफ, ते काच वगैरे किंवा रॅक सगळं साफ करूनच लावते. त्यामुळं एवढं काही घाण नसतं. आता गॅस आणि आपलं सर्व स्टाईल वगैरे घासून धुवून झालेले आहे. नंतर असं हे करून घ्यायचं, वायपर मारून घ्यायचं आहे ह्याच्यावरती, आपल्या ओट्यावरती. त्यामुळं आपण भांडे जोपर्यंत घासतो तोपर्यंत ते छान असं सुकून जातं. नंतर यावरती आपण एक कपडा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळं कोरडं होऊन जातं आणि आपल्याला भांडे घासल्यानंतर व्यवस्थित किचन असं सुकलेलं भेटतं. त्यामुळं मी नेहमी असं गॅसचा ओटा किंवा गॅसचं धुला की त्यावरती असं आधी वायपरनी ओटा हे करून घेते, पाणी काढून घेते आणि नंतर असं कोरड्या कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे. त्यामुळे एकदम चकचकीत असा आपला ओटा दिसतो आणि छानसुद्धा राहतो. सर्व किचन ओटा आणि गॅस घासून धुवून पुसून झाल्यानंतर आता इथं रात्रीची काही भांडे होते ते मी लावून घेत आहे. रात्री घासून ठेवले होते मुलीने, मी काही रात्री भांडे घासलेले नव्हते. त्यामुळं असं हे सकाळी आता भांडे दुसरे घासायचे आहेत, म्हणून ते रिकामी केलेले आहे मी भांडे. आता आधी खरकटे भांडे सर्व असे मी धुवून ठेवते. म्हणजे आपल्याला जेव्हा भांडे घासायचा कंटाळा येतो तर ह्याच कारणामुळे येतो. कारण आपण काय करतो की एक एक भांडे बेसिनमधले उचलतो आणि घासायला लागतो. तसं न करता आधी हे सर्व भांडे थोडेसे हे करायचे आहेत, इसळून घ्यायचे आहेत, म्हणजे खंगाळून घ्यायचे आहेत थोडेसे आणि नंतरच घासायला घ्यायचे. त्यामुळं आपल्याला भांडे घासायला कंटाळवाणं वाटत नाही आणि भांडेसुद्धा पटकन होतात. आणि ते खरकटं सगळं काढून नंतरच भांडे घासायचे. त्यामुळं ते भांड्यांवरती काही जंतू वगैरे असतात ते पटकन आपले भांड्यांवरती राहत नाहीत. त्यामुळं मी आधी सर्व भांडे असे इसळून घेतलेले आहेत, म्हणजे खरकटं वगैरे काढून घेतलेलं. नंतर धुवून भांडे साईडला ठेवले आणि एक वेगळी घासणी मी बेसिन घासायला केलेली आहे.
याआधीही तुम्हाला दाखवलं तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याच घासणीनं बेसिन अगदी स्वच्छ घासून घ्यायचं आधी, कारण बेसिन स्वच्छ असला की त्यामध्ये जर आपण भांडे घासून ठेवले तरी ते आपल्याला काळजी नसते. त्यामुळं मी आधी भांडे हे थोडेसे घेतले धुवून की मग त्यामध्ये बेसिन धुवून स्वच्छ असं ठेवते, ज्यामुळं आपण नंतर भांडे घासून त्यामध्ये ठेवू शकतो. आधी जिथं आम्ही राहायला आलो होतो नवीन नवीन, म्हणजे 1-2 वर्षाच्या खाली, अगदी हे किचन म्हणजे बेसिन एकदम काळं कुट्ट होतं. नंतर आपलं 2 ते 3 टाईम भांडे घासून होतं, त्यामुळं आपलं बेसिनसुद्धा घासलं जातं. त्यामुळं असं बेसिन जे आहे ते एकदम छान झालेलं आहे घासून घासून. जितकं आपलं जास्त वेळ बेसिन घासू तितके वेळ ते असं छान चकचकीत निघतं. आता इथं मी राहिलेले सर्व असे भांडे एक-एक करून घासून घेत आहे. मी एकदमच सर्व भांडे घासत नाही. असे थोडे-थोडे घासते आणि नंतर धुवून टाकते. त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण भांडे सर्व घासतो आणि धुतो, तर भांड्यावर तसे पांढरे डाग दिसतात. त्या तसे होऊ नये यासाठी भांडे थोडे-थोडे घासायचे आणि थोडे-थोडे धुवून टाकायचे. आता सर्व भांडे घासून झालेले नंतर मी गॅसचे असे प्लेट आहेत ह्या. प्लेट देखील दिवसातून किमान एकदा तरी आपण घासायला घ्यायचे, त्यामुळे असे पांढरे शुभ्र राहतात. नाहीतरी काय होतं की आपण आळस करतो प्लेट वगैरे घ्यायचा आणि नंतर मग ते एकदमच असे काळे कुट्ट होतात आणि चिकट चिवट होतात, त्यामुळं आपल्याला काढायला त्रास होतो. रोजचा एक जरी हात फिरवला अशा ह्या प्लेट्सवरती तर ते व्यवस्थित असे छान एकदम क्लीन राहतात. पाहू शकता कुठंसुद्धा एकसुद्धा डाग नाही. जर तुम्ही रोज अशी क्लिनिंग केली तर एकदम तुमचं गॅसही चांगला राहतो आणि कॉकरोच देखील होत नाहीत आणि तेलकट चिकट देखील होत नाहीत हे भांडे. त्यामुळं असं घासून ठेवायचं रोजच्या रोज. आता हे गॅसचे प्लेट आणि वरचे स्टँड हे असं डबल होतं रोज घासायला, कारण आपल्याला गॅस पण चांगला हवा असतो ते आणि डिझाईन पण चांगली हवी असते. मग तसं घासायला पण आपल्याला चांगलंच ठेवायला लागतं. जशी आपण एखादी वस्तू आवडीने घेतो तसं त्याचं मेंटेनन्स पण खूप असतो, कारण ती जितकी आपण स्वच्छ ठेवल तितकी छान असं उजळून निघते. त्यामुळं ती वस्तू घेताना आपल्याला जितकी आवड असते तितकीच आपल्याला ती सांभाळावी देखील लागते आणि स्वच्छ ठेवावी देखील लागते. नंतर हे मी तुपाचं आणि तेलाची किटलीचं स्टँड देखील छान असं धुवून घेतलेलं आहे. पाहू शकता लगेच निघालं ते. गरम पाण्याने थोडा वेळ भिजत ठेवलं होतं मी, त्यामुळं ते पटकन निघालं घासल्यानंतर. हे छोटे-छोटे काही भरण्या आहेत त्या म्हणजे असं लोणच्याचे वगैरे किंवा असं काय सॉसेस वगैरे आणलेल्या त्या भरण्या असं मी धुवून ठेवते एकदमच. जर फ्रीझरमध्ये काय ठेवायचं असेल, तीळ वगैरे खसखस, तर त्यामध्ये आपण ठेवू शकतो. ते टाकून द्यायचं नाही, तसंच ठेवायचं. धुवून एखाद्या पिशवीमध्ये वगैरे ठेवायचं. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्याचा उपयोग करायचा छान असा. आता भांडे झालेले आहे. किचनसुद्धा छान असं क्लीन करून पुसून झालेलं आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही बेसिन माझं एकदम चकचकीत कसं दिसत आहे. तुम्ही देखील हा उपाय रोज करा. दिवसातून 2दा तरी किमान बेसिन स्वच्छ घासायचा असा. त्यामुळं असं छान चकचकीत राहतो बेसिन आपला. आता भांडी वगैरे घासून झालेली आहे. किचन पण आवरून झालेलं आहे. हे रात्रीचे असं लावून पण घेतलेलं आहे. किचन सगळं आवरून झालेलं आहे. किचन छान असं तर आवरून घेतलेलं आहे. हे असं माझं बेसिन एकदम चकचकीत असतं छान. असं इकडं भांडे देखील घासून झालेले आहे. आपलं किचन तरी स्वच्छ झालेलं आहे, पण माझ्या ह्या काचेचे असे हे जे स्टँड आहेत भरण्या वगैरे ठेवायचे ते आणि भरण्या राहिलेल्याच साफ करायचं. ते देखील आता मी थोड्या वेळाने करून घेणार आहे. आधी मी गॅलरी स्वच्छ करत आहे इथं आता.
आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.